नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025च्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एक मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याविषयीची डिटेल बातमी सुद्धा आलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून चर्चा चालू होते की नीटच्या एग्जाम पॅटर्नमध्ये बदल होणार आहे। नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्याचबरोबर नीटची परीक्षा जी आहे ती 2 फेजमध्ये होणार आहे। अशा प्रकारच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर असतील, वेगवेगळ्या वेब पोर्टलवर असतील, विशेषतः हिंदी वेब पोर्टलवर या चर्चा मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात होत्या। त्या संपूर्ण प्रकरणावर आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी थेट स्पष्टीकरण दिलेले आहे की नीट परीक्षेमध्ये काही बदल निश्चित केले जातील, परंतु काही बदल जे आहेत ते आता तात्काळ लागू करता येणार नाही। अशा संदर्भात स्पष्टीकरण जे आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आहे। नेमकी बातमी काय आहे त्याविषयी डिटेल आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। आपण बातमी पाहूयात। नवभारत टाइम्स या वेब पोर्टलवर आलेली ही एक महत्त्वाची बातमी आहे। या बातमीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नीट परीक्षेसंदर्भात एक मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या ज्या चर्चा चालू आहेत त्या चर्चांवर पडदा टाकण्याचं काम केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केलेले आहे। नेमकी बातमी काय आहे? पूरी तरह नहीं बदलेगा नीट का पैटर्न, यूपीएससी जैसे सिस्टम की जरूरत, एनटीए एग्जाम पर क्या बोले शिक्षा मंत्री। म्हणजेच नीटचा जो काही पॅटर्न आहे नीट परीक्षेचा ते संपूर्णतः तात्काळ बदलता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केलेला आहे आणि काही बदल निश्चित करावे लागतील। यूपीएससीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न म्हणजे परीक्षा कंडक्ट करण्यासंदर्भातला यूपीएससीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न नीट यूजीच्या परीक्षेला लागू करण्यासंदर्भातले संकेत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत। या बातमीमध्ये आणखी डिटेल जर आपण गेलं तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं त्यांनी बोललेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। इथे त्यांनी सांगितलेलं आहे यूजी मेडिकल प्रवेश परीक्षा म्हणजे नीट 2025 पर ताज़ा अपडेट आया है। खुद केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने इस बारे में बात की है। इन्होंने इस बात की पुष्टि की है कि एनटीए यूजी म्हणजे नीट यूजी 2025 का पैटर्न नया होगा। काही पॅटर्न नवा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। हा पॅटर्न जो आहे तो परीक्षा कंडक्ट करण्यासंदर्भातला आहे। म्हणजेच पेपर ऑनलाईन होईल, सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल अशा संदर्भात त्यांनी काही सांगितलेलं नाही। पेपर जो कंडक्ट होणार आहे त्याची पारदर्शकता आहे, पेपर कंडक्ट करण्याची जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही बदल केले जातील अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। इस परीक्षा में कुछ जरूरी बदलाव किए जा रहे हैं जिन्हें इसी बार से लागू करने की तैयारी है, लेकिन इसी के साथ प्रधान ने ये भी कहा है कि ये बदलाव ऐसे नहीं होंगे जिससे स्टूडेंट को झटका लगे। म्हणजे अचानक मोठा बदल नीट यूजी 2025च्या परीक्षेमध्ये करता येणार नाही। विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होईल असा कुठलाही मोठा बदल केंद्रीय शिक्षण मंत्री करणार नाहीत अशा प्रकारच्या ज्या काही संकेत आहेत ते त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आता कोणकोणते बदल होऊ शकतात म्हणजेच कोणते बदल त्यांनी सांगितलेले आहेत या ठिकाणी त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितलेला आहे की बच्चों का मामला आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी त्यांनी जेईई आणि नीट परीक्षेचं कंपैरिजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। जेईई एक कंप्यूटर बेस्ड टेस्ट है जिसमें करीब 15 लाख बच्चे शामिल होते हैं, लेकिन नीट यूजी में यही संख्या 25 लाख तक चली जाती है। म्हणजे नीट यूजी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देशामध्ये 25 लाखाच्या वर चालली जाते। एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत आणि अचानक जे काही मोठे बदल ज्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होईल असे कुठलेही बदल या वर्षीपासून तरी होणार नाहीत। नेमके काय बदल होणार आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। त्यांनी याच्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे की यूपीएससीच्या धर्तीवर नीटची परीक्षा होईल। म्हणजे यूपीएससीच्या धर्तीवर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांवर कुठलाही परिणाम होणार नाही। पेपर जो आहे तो तशाच प्रकारे होणार आहे जसं मागच्या वर्षी झालेला आहे, त्याच्या अगोदरच्या वर्षी झालेला आहे तोच पॅटर्न पेपरचा राहणार आहे, परंतु प्रशासन पातळीवर मोठे बदल त्या ठिकाणी होऊ शकतात। म्हणजेच पेपर सेट करण्यापासून पेपर प्रिंटिंग, त्याचनंतर एग्जाम सेंट्रल हॉल, एग्जाम हॉल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं पेपर कंडक्ट, त्याचनंतर विद्यार्थ्यांचा संपूर्ण पेपर झाल्यानंतर पेपर सील ही जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी मोठे बदल त्या ठिकाणी केले जाऊ शकतात आणि याच्यामध्ये सर्व राज्य सरकार त्याचबरोबर जिल्हा स्तरावरचे मोठे अधिकारी यांच्यासाठी
कसरत होणार आहे यावर्षी। ही सगळी सिस्टीम आता नीट UG 2025ची जी काही परीक्षा आहे याची ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून यासाठी ह्या प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्न केले जाणार आहेत। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघायचं झालं तरी कोणतेही मोठे बदल त्या ठिकाणी होणार नाहीत। मागच्या वर्षी जसे पेपर झालेले आहेत तशाच प्रकारचे पेपर याही वर्षी सुद्धा होऊ शकतात। विद्यार्थ्यांवर थेट परिणाम करणारा, अचानक मोठा परिणाम करणारा कुठलाही निर्णय केंद्र सरकार घेणार नाही अशा प्रकारचं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। फक्त नीट परीक्षेची जी काही ट्रान्सपरन्सी आहे, मागच्या वर्षी जो काही गोंधळ उडालेला होता, प्रशासनाचा जो काही अभाव दिसलेला होता तो यावर्षी दिसणार नाही, यासाठी केंद्र सरकारकडून काळजी घेतली जाणार आहे। अशा प्रकारची ही डिटेल बातमी आहे। बातमीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे फोन नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।